दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटलेले आहेत। त्यांच्यासोबत हंगामी अध्यक्ष पदाची शपथ घेणारे कालिदास कोळंबकर आहेत, नीलम गोऱ्हे सुद्धा आहेत, मुख्य सचिव सुद्धा आहेत राज्याच्या। काही संविधानात्मक प्रक्रिया आता पार पाडल्या जात आहेत, त्याचा एक भाग म्हणून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे आणि काही वेळातच हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर हे शपथ घेतील। राजभवनात हंगामी अध्यक्षांच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे। हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर हे शपथ घेत आहेत। नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी घेण्यापूर्वी हंगामी अध्यक्षांची निवड करणं हे आवश्यक असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून कालिदास कोळंबकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते हंगामी अध्यक्ष म्हणून आता शपथ घेत आहेत राजभवनामध्ये। तर आता राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, सीपी राधाकृष्णन राज्यपाल, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वी पोहोचले। त्यांच्यासोबत मुख्य सचिव आहेत, त्याचबरोबर हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणारे कालिदास कोळंबकर आहेत, नीलम गोऱ्हे आहेत आणि शपथविधीची ही सगळी प्रक्रिया राजभवनामध्ये आता पार पडते आहे। Kolamkar is present to take the vote as a voting speaker. I request permission to present him. Shri Kalidas Sulochana Nilkantha Kolamkar. मी कालिदास सुलोचना नीलकंठ कोळंबकर विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन व भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। हंगामी विधानसभा अध्यक्षांचा शपथविधी आता होतोय। घटनात्मक प्रक्रिया आता पार पाडल्या जात आहेत आणि शपथविधीनंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर हंगामी अध्यक्ष असलेले कालिदास कोळंबकर हे आता सही करतायत। त्यांच्या बाजूला नीलम गोऱ्हे आहेत, समोर देवेंद्र फडणवीस आहेत, बाजूला राज्यपाल सीपी राधाकृष्णन आहेत। राजभवनामध्ये या सगळ्या प्रक्रिया